हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 27th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. तर काल तुम्हाला आठवते, काल आपण प्रॉब्लेम नंबर 7 आय थिंक बरोबर 7वा प्रॉब्लेम आपला झाला होता. आज आपण त्याच्याच पुढे प्रॉब्लेम नंबर 8 8वा प्रॉब्लेम कंटिन्यू करतो आहे. तर लक्ष द्या, जसजसे प्रॉब्लेम पुढे चालले आहेत तसतसे ते साईजनी पण मोठे होत चालले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं डिफिकल्टी लेवलसुद्धा वाढत चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करणं गरजेचं आहे. भरपूर जणं सॉल्व करत नसतील तर मी पर्सनली तुम्हाला कॉल करेलच, परंतु आता तुम्ही थोडंसं प्रामाणिकपणा दाखवून तुम्ही तो सॉल्व करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते पुढचे थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम जे काय असतील ते कळू शकतील. ठीक आहे. तर त्याला मग जास्त वेळ काय घालवत नाही, आपण रेग्युलर प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो आहे. सगळ्यात पहिली स्टेप ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क करून घेऊ. चला ॲडजस्टमेंट बघा. प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन केलाच असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीत बघू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असेल तर स्क्रीनवर बघू शकता. फर्स्ट ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड. बस स्टॉक शब्द आले, पुढचा वाचूच नका. स्टॉक शब्द आला म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये जर स्टॉक शब्द असेल तर ती क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असते, बरोबर आहे ना. आणि क्लोजिंग स्टॉकची आपण टिकमार्क करत नाही, त्यामुळं पहिली ॲडजस्टमेंट स्किप करा. सेकंड ॲडजस्टमेंट, अनइन्श्युअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. स्टोलनच्या खाली अंडरलाईन करा. स्टोलन म्हणजे चोरीला जाणे. मग त्याचा अर्थ काय झाला? अनइन्श्युअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. 8,000चा माल आपला कोणीतरी चोरला. मग ॲडजस्टमेंटमध्ये बघा, आज मी ॲडजस्टमेंटचा जो स्क्रीनशॉट पाठवलेला आहे त्यात लास्ट ॲडजस्टमेंट आहे, बरोबर आहे ना. तर हे जे दोन्ही इफेक्ट टोटली डिफरंट आहेत, त्यामुळे हे जे पण टिक मार्क्स कशावर होणार नाही. त्यामुळं सेकंड ॲडजस्टमेंट पण काय करा, स्किप करा. ओके. थर्ड ॲडजस्टमेंट बघू डायरेक्ट. क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. कुठला शब्द आला आहे? सन्ड्री डेटर्स. मग बघा बरोबर सन्ड्री डेटर्स कुठे आहे का? तर आहे बघा, वरून तिसरा. तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रॉब्लेममध्ये बघा, डेबिट बॅलन्सला थर्ड आयटम आहे सन्ड्री डेटर्स. मग त्याच्यावर एक टिक मार्क करा. त्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट्स. आता सगळ्यात महत्त्वाचं ही ॲडजस्टमेंट वेगळी आहे. ह्याचा अर्थ मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला घेऊ तेव्हा सांगालच, पण आत्ता एक काम करा, ह्याची टिकमार्क डेटर्सवर करा. डेटर्सवर करा. मग तुम्ही म्हणताल डेटर्सवर ऑलरेडी एक झालेली, अजून एक करा, म्हणजे डेटर्सवर 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात डेटर्सच्या खाली 4-5 लाईन सोडा, 4 लाईन तरी सोडाच. ठीक आहे. फिफ्थ ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. 2 नाव आहेत. कोण कोण आहे? रेंट ₹800 अँड सॅलरीज ₹300. रेंट आणि सॅलरीज, मग दोघांवर एक एक टिक मार्क करा. सॅलरीज आणि त्याच्याच खाली रेंट, दोन्ही नावं एका खाली एक आहे, दोघांवर एक एक टिक मार्क करा. आणि लास्ट ॲडजस्टमेंट 6वा आकडा, डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2,500 अँड फर्निचर बाय ₹1,800. 2 नावं आली ह्याच्यातसुद्धा, बरोबर ना. कुठली कुठली 2 नावं आलेली आहेत? एक फॅक्टरी बिल्डिंग आले आणि एक फर्निचर आले. मग हाय बघा, डेबिट बॅलन्सला सेकंड वरून दुसरं नाव आहे फॅक्टरी बिल्डिंग, त्याच्यावर एक टिक मार्क करा. आणि डेबिट बॅलन्सलाच खालून तिसरं फर्निचरसुद्धा आहे, फर्निचरवर एक टिक मार्क करा. ओके. म्हणजे अशा प्रकारे 6 ॲडजस्टमेंट होत्या, आपण टिक मार्क्स करून घेतल्या. ह्या झाल्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याची टिक मार्क्स केल्या. परत एकदा नजर टाका, कुठं ब्रॅकेट आहे का? हिडन ॲडजस्टमेंट्स. हिडन ॲडजस्टमेंट कसं ओळखतो आपण? की ब्रॅकेट दिसला पाहिजे, पर्सेंटेज दिसला पाहिजे. तर नीट बघा, गव्हर्नमेंट बॉन्डच्या पुढं पर्सेंटेज पण आहे आणि खाली ब्रॅकेट पण आहे. मग ह्याचा अर्थ त्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट टिक मार्क करा. आणि ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला दिसत असेल, ॲडव्हर्टाइजमेंट तिथंच खाली बघा, ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली पण एक ब्रॅकेट आहे काहीतरी, मग ह्याचा अर्थ त्याच्यावर पण हिडन ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे टोटल 6 ॲडजस्टमेंट्स तर दिलेल्याच आहेत, पण त्यात अजून भर 2 ॲडजस्टमेंट वाढल्या, हिडन ॲडजस्टमेंट्स. हिडन ॲडजस्टमेंट कशा ओळखायच्या कळलं ना? ब्रॅकेट बघायचं फक्त, कुठं ब्रॅकेट आहे का, पर्सेंटेज आहे का, हिडन ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे. आणि आता एखादं वाटेल झाला बाबा टिक मार्क, परत एकदा एक नजर, अजून एक शेवटची नजर टाकायची, प्रॉब्लेममध्ये कुठं रिटर्न्स आहेत का? परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. तर नीट बघा, परचेस रिटर्न पण मला शब्द दिसतोय आणि वहीमध्ये तुम्ही बघा सेल्स रिटर्न पण आहेत, बरोबर आहे ना. प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न पण आहेत, सेल्स रिटर्न पण आहेत. मग रिटर्न आहेत म्हणल्यावर दोघांवर टिक मार्क करा. मग एक काम करा, परचेसेस
डेबिट बॅलन्सला वरून चौथं बघा परचेसेसवर एक टिक मार्क करा आणि पलीकडं क्रेडिट बॅलन्सला सेल्स पण आहे सेकंड आयटम सेल्सवर एक टिक मार्क करा. म्हणजे थोडक्यात आज भरपूर टिक मार्क झाले आहेत. ॲडजस्टमेंट दिसताना 6च दिसतात ते पण ते ॲक्च्युली भरपूर आहेत. ओके तर ॲडजस्टमेंट टिक मार्क करून झालेले आहेत. ज्यांना कोणाला टिक मार्क्स करताना चुकले असतील त्यांच्यासाठी स्क्रीनवर बघा. स्क्रीनवर मी स्क्रीनशॉट दाखवलेला आहे. थोडंसं वाटलं तर झूम करतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पटकन तुम्ही ॲडजस्टमेंट्स एकदा व्हेरीफाय करून घ्या की बरोबर टिक मार्क्स गेलेले आहेत का. ठीक आहे, हे झालं ॲडजस्टमेंट टिक मार्क. आता आपण पोस्टिंग बघू. भरपूर जणांना पोस्टिंग जमतं. तुम्ही प्रॉब्लेम माझा व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदरच तुम्ही पोस्टिंग करून ठेवताच, बरोबर आहे. परंतु ज्यांना जमत नाही, ज्यांचा अजून पाठ नाही, त्यांनी हातात पेन्सिल घ्या आणि पटापट त्यासमोर पोस्टिंग लिहून काढा किंवा चेक करा. तुम्ही केलंच असेल सगळ्यांनी, फक्त तुमचं आणि माझं पोस्टिंग करेक्ट आहे का एकदा व्हेरीफाय करून घ्या. चला मग डेबिट बॅलन्स सुरुवात करू. एक नाव वाचतो मी. फर्स्ट आयटम प्लांट अँड मशिनरी ॲसेट ए लिहा. फॅक्टरी बिल्डिंगसुद्धा ॲसेटला ए लिहा. त्यानंतर सन्ड्री डेटर्ससुद्धा ॲसेटला ए. परचेसेसच्या पुढं टी डी लिहिताल ट्रेडिंग डेबिट. त्यानंतर बॅड डेब्ट्सच्या पुढे पी डी लिहिताल प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्यानंतर सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्नच्या पुढं ब्रॅकेटमध्ये मायनसचं साईन काढा, लेसचं साईन काढा, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला सेल्स रिटर्न लेस करायचे सेल्समधून. ओके. त्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्या पुढं ए लिहा ॲसेट. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटीच्या पुढं टी डी लिहिताल ट्रेडिंग डेबिट. लिगल चार्जेसच्या पुढं पी डी लिहिताल प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्यानंतर मोटिव्ह पॉवरच्या पुढं टी डी लिहिताल ट्रेडिंग डेबिट. वेअरहाऊस रेंट पी डी लिहिताल प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्यानंतर कॅश इन हँड कॅशेड बँक दोन्ही नाव आहेत, दोन्ही ॲसेटला आहेत, त्यामुळे दोघांच्या पुढं कॅश इन हँडच्या पुढं ए आणि कॅशेड बँकच्या पुढं ए ॲसेट. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटच्या पुढं पी डी लिहिताल प्रॉफिट अँड लॉस डेबिट, बरोबर आहे. त्यानंतर सॅलरीजच्या पुढे सुद्धा पी डी लिहिताल प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्यानंतर रेंटच्या पुढे सुद्धा पी डी लिहिताल प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्यानंतर ड्रॉइंग आहे आणि ड्रॉइंग एकाची नाही तर दोन्ही पार्टनर्सची नावं दिलीत, म्हणजे याचा अर्थ दोघांची ड्रॉइंग आहे. त्यामुळे एक काम करा, आत्ता तुम्ही ड्रॉइंगच्या पुढं लेसचं साईन लिहा फक्त, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा ड्रॉइंग काय करायचं, लेस करायचं. ओके. त्यानंतर फर्निचर आहे बघा, बरोबर ना. फर्निचरच्या पुढे ए लिहिताल ॲसेट. त्यानंतर बिल्स रिसिवेबलच्या पुढे पण ए लिहिताल ॲसेट. त्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी शब्दावरूनच कळले ॲसेट ए लिहिताल. ओके. पलीकडं आता क्रेडिट बॅलन्स लिहा. फर्स्ट आयटम कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंटच्या पुढे एल लिहिताल लायबिलिटी. त्यानंतर सेल्स आहे. सेल्सच्या पुढे टी सी लिहा ट्रेडिंग क्रेडिट. त्यानंतर बिल्स पेएबल आहे. बिल्स पेएबलच्या पुढं एल लायबिलिटी लिहा. त्यानंतर डिस्काउंट आहे. डिस्काउंटच्या पुढे पी सी लिहिताल पी अँड एल क्रेडिट. त्यानंतर क्रेडिटर्सच्या पुढे एल लायबिलिटी. आर डी डीच्या पुढे पी सी लिहिताल पी अँड एल क्रेडिट. त्यानंतर बँक लोन आहे. बँक लोनच्या पुढे एल लायबिलिटी लिहा. आणि लास्ट आयटम परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्नच्या पुढं ब्रॅकेटमध्ये लेसचं साईन काढा. लेसचं साईन काढा, म्हणजे लेसचं साईन काढलं की तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याला परचेस रिटर्न लेस करायचे. ठीक आहे. म्हणजे हे पोस्टिंग मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे. भरपूर जणांनी नोट डाऊन केलं असेल, परंतु काय जण नोट डाऊन करताना पण चुकतात, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा नीट बघा. डेबिट बॅलन्सचा स्क्रीनवर बघा. डेबिट बॅलन्सचा पोस्टिंगचा स्क्रीनशॉट हा आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हेरीफाय करा की अरे आपलं पोस्टिंग करेक्ट झालेलं आहे का. आणि क्रेडिट बॅलन्सचा सुद्धा पोस्टिंगचा स्क्रीनशॉट आहे. ओके. तर पोस्टिंग ज्यांना जमत नाही त्यांनी व्हिडिओ पॉज करून पोस्टिंग एकदा चेक करा की अरे आपलं पोस्टिंग आणि सरांचं पोस्टिंग करेक्ट आहे का. ओके. तर ॲडजस्टमेंट टिकमार्क करून झाल्या, पोस्टिंगसुद्धा सांगितलेलं आहे. तर आता व्हिडिओ पॉज करताल,
ज्यांचं पोस्टिंग झालेलं नाही त्यांनी प्रॉब्लेम आखला असेलच, तुम्ही पटापट पोस्टिंग करून घ्या. पोस्टिंग झाल्यानंतर मग परत एकदा व्हिडिओ रिझ्यूम करा. अदरवाईज ज्यांचं पोस्टिंग झालेलं आहे त्यांनी व्हिडिओ याच्या पुढे बघायला डायरेक्ट कंटिन्यू करा. ओके, चला तर मग तुमचं पोस्टिंग झालं असेल तर परत एकदा नीट चेक करा की तुमचं पोस्टिंग आणि माझं पोस्टिंग करेक्ट आहे का. सगळ्यात महत्त्वाचं, आज प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक कुठेच नव्हता, त्यामुळे मी इथं डॅश मारतो आहे. कारण ओपनिंग स्टॉक ऑलरेडी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असतो, मी ऑलरेडी स्टार्टिंगलाच लिहून ठेवतो. पण आज प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक फर्स्ट टाईम पहिल्यांदाच असा प्रॉब्लेम आला की ज्यात ओपनिंग स्टॉक नाही आहे. ठीक आहे, मग ओपनिंग स्टॉक तुम्ही लिहिलाच नसेल, पण मी लिहिला होता म्हणून मी खाडाखोड नको म्हणून डॅश मारलं त्यासमोर. ठीक आहे, परचेसमधून परचेस रिटर्न लेस करून आउटरला टाकले आणि सेल्समधून सेल्स रिटर्न लेस करून आउटरला टाकले. हे ट्रेडिंग अकाउंट. ओके, त्यानंतर सेकंड पेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चेक करा की एवढे पर्टिक्युलर आयटम्स तुम्ही मांडलेले आहेत का. आणि थर्ड पेज बॅलन्स शीट, बॅलन्स शीटला परत एकदा व्हेरीफाय करा की पोस्टिंग बरोबर झालेलं आहे का. ठीक आहे, चला तर मग ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. फर्स्ट ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑन हँड. सेंटेन्स वाचायची गरजच नाही ना, स्टॉक शब्द आला आहे म्हणजे याचा अर्थ क्लोजिंग स्टॉकच येतो. ठीक आहे, मग क्लोजिंग स्टॉक आहे म्हणल्यावर दोन इफेक्ट आपले पाठ आहेत. मग डायरेक्ट अमाऊंट बघा ना, ॲडजस्टमेंट वाचतोच मी. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. 43,000 क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे. मग ठीक आहे, आपल्याला माहिती आहे क्लोजिंग स्टॉक दररोज असते. नेहमीची ॲडजस्टमेंट आहे, फिक्स ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याचे इफेक्ट आता पाठ झालेत आपले. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताल बाय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट टाकताल 43,000, 43,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट, दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेट साईडला जेवढं खाली लिहिता येईल तेवढं खाली लिहा क्लोजिंग स्टॉक, ते जे अमाऊंट टाकताल 43,000, 43,000 ॲसेट साईडला. ठीक आहे, दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, सेकंड ॲडजस्टमेंट, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. काय अर्थ झाला त्याचा? स्टोलनचा अर्थ मला सांगितला. स्टोलन म्हणजे चोरीला जाणे. मग त्याचा अर्थ काय झाला की ₹8,000 आपला माल अनइन्शुअर्ड. आपल्याला काय माहिती आहे चोरी होणार आहे म्हणून आपण इन्शुरन्स वगैरे काढलाच नव्हता, त्याला अनइन्शुअर्ड म्हणतात. ओके, तर 8,000चा आपला माल चोरीला गेला, स्टोलन. आज ॲडजस्टमेंट दिली आहे बघा. किंवा ज्यांनी ॲडजस्टमेंटचे इफेक्ट पार्ट नसेल त्यांना सांगतो ते. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. का बरं क्रेडिटला? माल चोरीला गेला म्हणल्यावर क्रेडिट वॉन्ट गो जाऊ. बिझनेसमधनं माल गेलाच ना शेवटी, चोरीला गेला म्हणजे बिझनेसमधनं माल बाहेर पडला. म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, क्रेडिट वॉन्ट गो जाऊ. काय लिहिताल? बाय गुड्स स्टोलन. स्टोलन किती होती अमाऊंट त्याची? 8,000, 8,000 ना. बाय गुड्स स्टोलन 8,000. ओके, फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट तुम्ही सांगा मला, जर चोरी झाली कंपनीमध्ये तर कंपनीचा तो काय लॉस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की बिझनेसमध्ये कुठलाही लॉस झाला की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितात. मग डेबिटला इथं लिहा टू, काय लिहिताल? टू लॉस बाय थेफ्ट. किंवा नाहीच लक्षात आलं तेच लिहिलं गुड स्टोलन तरी चालत, पण शक्यतो लॉस बाय थेफ्ट. लॉस बाय थेफ्ट म्हणजे आपला लॉस झाला आहे कशामुळं? थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोरी. चोरी झाल्यामुळं आपला लॉस झाला आहे म्हणून मी नाव टाकताना लॉस बाय थेफ्ट 8,000. ठीक आहे, दोन इफेक्ट कळले. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला दिलता आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, तिसरा आकडा, क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सवर 2% RDD काढायला लावलेला आहे. आता लक्षात द्या, इथं एक चुकण्याचे चान्सेस आहेत. भरपूर मुलं, हां सर माहिती आहे आम्हाला, RDD वगैरे काय असलं की आपण डेटर्समधनं लेस करतो. हां 2% काढतील आणि पटकन लेस पण करतील, बरोबर आहे ना. पण थांबा जरा, पहिल्यांदा मी तुम्हाला नेहमी म्हणतो बॅड डेप्स आणि RDD जर एकत्र असतील तर RDD नेहमी शेवटी,
डेटर्सवर बाकीच्या ॲडजस्टमेंट पहिल्या सोडवायच्या. मग तुम्ही म्हणताल सर कुठे बॅड डेप्स वगैरे तर दिसत नाही, तर नीट बघा. एक काम करतोय, लक्ष द्या मी काय बोलतोय. तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट आपण इंटरचेंज आदला बदल करू. म्हणजे थोडक्यात आपण पहिली फोर्थ चौथी ॲडजस्टमेंट बघू काय, मग थर्ड बघू. ओके, बघा चौथी ॲडजस्टमेंट काय. मिस्टर पाटील आवर कस्टमर. पाटील नावाचा एक आपला कस्टमर आहे, बिकम इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर, कर्जबाजारी झाला. बरोबर आहे ना, की आपला एक पाटील नावाचा कस्टमर होता, तो कर्जबाजारी झाला. म्हणजे थोडक्यात आपले पैसे तो बुडून पळून गेला. अँड कुड नॉट पे हिज डेप्ट्स ऑफ ₹500. आणि त्याच्याकडनं आपल्याला किती येणं होतं, ₹500 येणं होतं. कुड नॉट पे. थोडक्यात त्याचा अर्थ काय झालं, त्या माणसानी आपले ₹500 बुडवले. थोडक्यात ह्यामध्ये पाटीलचा कुठं संबंध नव्हता. कस्टमर शब्द आला ना, एक काम करा, त्या कस्टमरच्या खाली अंडरलाईन करा आणि ब्रॅकेटमध्ये तिथं बाजूला लिहा कस्टमर म्हणजेच डेटर्स. कळलं का? हां, मग पाटील नावाचा आपला एक डेटर्स होता, बिकम इन्सॉल्वंट. तो कर्जबाजारी झाला, पळून गेला. अँड कुड नॉट पे, आणि त्यांनी आपले ₹500 भरले नाही. मग थोडक्यात त्यालाच काय म्हणणार तुम्ही, बॅड डेप्स म्हणणार. त्यांनी भरले नाही म्हणजे आपले ₹500 काय झाले, बुडाले ना, मग त्याला बॅड डेप्स म्हणतात. मग फर्स्ट इफेक्ट बॅड डेप्स, डेटर्समधनं लेस करतात, लेस बॅड डेप्स 500 500. दोघांची सबट्रॅक्शन, 700मधनं 500 गेले, 200, 28,200. बरोबर. आणि सेकंड इफेक्ट आपला काय झाला, लॉस झाला. तो तर गेला पळून, पण ₹500 आपले बुडाले ना, लॉस झाला. लॉस झाला म्हणल्यावर कुठं लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू बॅड डेप, किती अमाऊंट आहे त्याची, 500. बरोबर. टू बॅड डेप्स 500. आता नीट बघा, जरा लक्ष द्या, वर पण बॅड डेप्स आहे ना. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वर सुद्धा बॅड डेप दिसते की तुम्हाला, इथं आहे ना ऑलरेडी बॅड डेप्स 500 होते, परत एकदा बॅड डेप्स आले. आठवते ना, एकाच साईडला सेम वर्ड रिपीट झाला, ब्रॅकेटमध्ये न्यू लिहा. चेक करणारं कळलं बाबा हे ॲडजस्टमेंटमधले 500 आहेत. चला, दोन इफेक्ट. चौथी ॲडजस्टमेंट, मिस्टर पाटील नावाचा आपला कस्टमर होता, त्याने आपले ₹500 बुडवले, त्याला बॅड डेप्स म्हणणार. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट 500 काय केलं आपण, डेटर्समधनं लेस केले. आणि दुसरा इफेक्ट काय दिला आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ठीक आहे. आता थर्ड ॲडजस्टमेंट बघू. काय होती थर्ड ॲडजस्टमेंट, क्रिएट RDD क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. बरोबर आहे ना. त्याचा अर्थ काय झाला, आपल्याला RDD काढायला लावल्या 2% ऑन सन्ड्री डेटर्स. मग चला, डेटर्सवर बॅड डेप्स असून दे, RDD असून दे, कुठली ॲडजस्टमेंट पडली की लेस करायचं. म्हणले आता लेस RDD ॲट 2%. आता लक्ष द्या, एखादा मुलगा म्हणाल सर तिसरी आणि चौथी जर आदला बदल नसती केली, डायरेक्ट सोडवलं असतं तर चाललं असतं का? का नसतं चाललं, नीट लक्ष द्या. जर तुम्ही लाईनशेर सोडवलं असतं, थर्ड ॲडजस्टमेंट जर अगोदर सोडवली असती तर तुम्ही RDD पहिला काढला असता. बरोबर आहे ना. मग RDD जर पहिला काढला असता तर तुम्ही 2% जे काढले असते ते 28,700वर ह्या अमाऊंटवर काढले असते. पण आता जेव्हा आपण RDD दुसऱ्यांदा सोडवतोय, खाली सोडवतोय म्हणल्यावर आता आपण जे 2% काढणार ते कोणावर काढणार, राहिलेल्या अमाऊंटवर, ह्या अमाऊंटवर काढणार, 28,200वर. थोडक्यात आधी काढण्यापेक्षा जेव्हा शेवटी काढतो ना तेव्हा RDDची अमाऊंट चेंज होती. बरोबर आहे. त्यामुळं आता आपण RDD काढणारच आहे 2%, पण कोणावर काढणार, तो 28,200वर काढणार. 2% कसा काढायचा, लक्ष द्या, तोंडी काढता येईल. आपण 10% कसा काढतो, एक 0 दाखला की 10% मिळतो. बरोबर ना. पण जेव्हा तुम्ही 2 0 दाखता, बरोबर आहे, 2 0 दाखता तेव्हा तुम्हाला 1% मिळतो, 1% मिळतो. म्हणजे मी बघा, लक्ष द्या, 28,200मधले जर 2 0 दाखले तर मला 1%, 1% मिळाला. 282, 282 हा आला 1%. मग 2% कसे काढतात, डबल करा त्याच्या, 282 × 282 म्हणजे 282 + 282. 2% जर काढायचं असेल तर दोघांच्या 282च्या जर डबल केलं तर आन्सर येतं आहे 564, 564. कसे काढले कळलं का तुम्हाला? पहिल्यांदा 2 0 दाखले,
1% मिळाला आणि मग त्याच्या डबल केले 2%. चला दोघांची सबट्रॅक्शन करा. 28,200मधनं 564 जर लेस केले तर आउटरला 27,636, 27,636 बरोबर आहे. काय केलं, 2% RDD काढला आणि तो त्यातनं लेस केला. आणि सेकंड इफेक्ट, RDD काय झाला आपला लॉस आहे. नक्की कळलं. बॅड डेप्स पण होते आणि RDD सुद्धा होते. दोन्ही इफेक्ट व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, तिसरी आणि चौथी झाली. आता पाचवी बघू आपण. पाचवी नेहमीची ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तुम्हाला तिथं नोट्समध्ये सुद्धा दिसतं किंवा पार्ट आहे तुमची. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय हो, दोन इफेक्ट त्याचे, ॲड आणि लायबिलिटी. फक्त नीट बघा, दोन नावं दिलीत. रेंट पण आहे 800 800 रुपये अँड सॅलरीज पण आहे 300 बरोबर. काय होती बघा, डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग. कुठला शब्द आला, डेप्रिसिएट. आता 8वा प्रॉब्लेम म्हणलं तुम्हाला बघून पण कळलं असेल, ठराविक ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक असतेच, बॅड डेप्स किंवा RDD काहीतरी ॲडजस्टमेंट असतेच, डेप्रिसिएशन असतेच. डेप्रिसिएशन तर फिक्स ॲडजस्टमेंट असते म्हणजे असतेच ती. त्यामुळे आता तुमचे इफेक्ट पण पाठ झाले. डेप्रिसिएशन काढायला लावले कोणाकोणावर आहे ॲडजस्टमेंट बघा. फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2500, बिल्डिंगवर आहे 2,500 रुपये. अँड फर्निचर बाय ₹1,800, फर्निचरवर 1,800 रुपये. नशीब चांगलं आहे की डेप्रिसिएशन ॲक्च्युली पर्सेंटेजमध्ये देतात बाबा, 10% काढा, 5% काढा. आणि नशीब चांगलं आहे की त्यांनी डायरेक्ट अमाऊंट दिल्यात, त्यामुळे आपलं काम वाचलं. ठीक आहे, मग चला एकेकावर पहिलं बिल्डिंगवर काढू 2,500, मग फर्निचरवर. चला पहिला इफेक्ट, डेप्रिसिएशन काय करतो आपण, लेस करतो. मग बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डेप 2,500, 2,500 त्यांनीच दिलं होतं ना, त्यामुळे आपलं काम वाचलं. 2,500 डायरेक्ट त्यांचीच अमाऊंट घेतली. दोघांची सबट्रॅक्शन, 75,000 2 500 लेस केले, 72,500, 72,500 आउटरला बिल्डिंगचं डेप्रिसिएशन. आणि अजून पुन्हा डेप्रिसिएशन होतं फर्निचरवर पण होतं, त्यामुळे फर्निचरच्या खाली पण लिहिता लेस डेप. फर्निचरवर किती होतं, फर्निचरवर होतं 1,800 बरोबर. तिथं लिहा लेस डेप 1,800, 1,800. 1,95,800 म्हणून जर 1,800 लेस केले आउटरला 1,94,000, 1,94,000. काय केलं कळलं नक्की. दोघांचं डेप्रिसिएशन, बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आणि फर्निचरचं डेप्रिसिएशन, दोघांचं डेप्रिसिएशन दोघांमधनं लेस केलं. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. का बरं,
आपला लॉस झाला. आपल्या ॲसेट जर कमी झाले तर लॉस आहे. मग एकेकाचं नाव टाका, टू डेप ऑन फॅक्टरी बिल्डिंग आणि त्याच्याच खाली लिहा टू डेप ऑन फर्निचर. अमाऊंट टाका. बिल्डिंगवर किती होतं, डेप ऑन फॅक्टरी बिल्डिंग 2500 2,500. आणि फर्निचरवर किती होतं, डेप ऑन फर्निचर 1,800 1800. नक्की कळलं. डेप्रिसिएशन काय केलं आपण, दोघांचं डेप्रिसिएशन दोघांमधनं लेस केलं आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, इथपर्यंत कळलं. प्रॉब्लेम ॲडजस्टमेंट, प्रॉब्लेममधले ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. 6 ॲडजस्टमेंट होत्या. एखाद्याला वाटेल बाबा संपल्या 6च्या 6 ॲडजस्टमेंट म्हणजे प्रॉब्लेम संपला, टॅली करायला घ्या. तसं नाही आहे. तर नीट बघा, आत्ताशे दिलेल्या ॲडजस्टमेंट जमलेल्या आहेत, पण प्रॉब्लेममध्ये हिडन ॲडजस्टमेंट पण होत्या ना. मग हिडन ॲडजस्टमेंट कुठे आहे, तर नीट लक्ष द्या मी आता काय बोलतो आहे. तर नीट बघा, मी जरा झूम करून दाखवतो आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड डेबिट बॅलन्सला दिसते तुम्हाला. वहीत बघा वाटलं तर तुमच्या. वरून एक 6वं का 7वं नाव आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि त्याची अमाऊंट दिली 40,000 40,000. तर नीट लक्ष द्या काय बोलतो, नीट ऐका. अचानक कधी कधी व्हिडिओमध्ये भरपूर जण म्हणलेत की बाबा आवाज काहीतरी प्रॉब्लेम येतो, तर मी त्या अगोदरच सांगितलेलं आहे. ते मला पण कळत नाही काय ऑडिओ प्रॉब्लेम येतो आहे, पण हेडफोन टाकून शक्यतो तुम्ही आवाज बारीक होईल, शक्यतो हेडफोन यूज करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ओके, तर नीट बघा मी काय बोलते. कुठल्याही पर्टिक्युलर नावाच्या पुढं जेव्हा पर्सेंटेज दिसतात 10%, 12%, 15%, तेव्हा ह्याचा अर्थ तो रेट ऑफ इंटरेस्ट असतं. मी थोडक्यात आता सोप्या भाषेत सांगतो, कोणाच्याही पुढं जर पर्सेंटेज दिसले तर ते पर्सेंटेज म्हणजे ते त्याच्यावरचं इंटरेस्ट असतं. आणि इंटरेस्ट म्हणलं की कंपल्सरी त्याच्यामध्ये ज्याच्या पुढं दिले त्याच्यामध्ये तेवढे टक्के काढून ॲड करायचे. ठीक आहे. मग चला, मग किती होती गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट, स्क्रीनवर बघा. गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा वहीत बघा, गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट 40,000 आहे, 40,000 आहे, बरोबर आहे. त्याच्यावर 10%, मग 10% बाबा किती येईल, 1 0 दाखला. 40,000च्या 10% 1 0 दाखला किती होतात, 4,000 होतात. मग एखादा मुलगा चला सर 4,000 आम्हाला पण जमतं, पटकन 4,000 इंटरेस्ट ॲड करताल. पण नीट बघा, त्यांनी नुसतं पर्सेंटेज नाही दिलं आहे 10%, तर खाली ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे, परचेस ऑन 1 ऑक्टोबर. की त्यांनी काय सांगितलं की हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत ते 1 ऑक्टोबरमध्ये खरेदी केले. आपलं इयर कधी क्लोज होतं, 31 मार्चला, बरोबर आहे ना. मग नीट बघा, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये दाखवतो तुम्हाला. ॲसेट साईडला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड होतं, बरोबर ना. त्याच्यावर 10% काढले, 1 0 दाखला, 4,000 होतात. पण त्यांनी डेट दिली प्रॉब्लेममध्ये, काय दिली, 1 ऑक्टोबर. मग नीट बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 5 झाले आणि मार्च, म्हणजे टोटल किती महिने झाले, 6 महिने झाले. थोडक्यात त्याचा अर्थ काय झाला, गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस करून फक्त 6 महिने झाले. तुम्ही जर ह्याच्यावर 10%, लक्ष द्या, 40,000वर 10% जर कॅल्क्युलेट केले तर 4,000 होतात, बरोबर आहे. पण ते 4,000 जे काय इंटरेस्ट असेल ते वर्षाचं झालं, फॉर 1 इयर. एका वर्षाला 4,000 बरोबर आहेत ना. पण गव्हर्नमेंट बॉन्ड खरेदी करून जर 6 महिने झालेत म्हणल्यावर इंटरेस्ट पण किती महिन्याचं, 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं जर हाफ केलं तर हाफ किती होतील, 4,000च्या हाफ किती होतात, 2,000. म्हणल्या आता ॲड इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स असं लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा 6 मंथ्स, बरोबर आहे ना. लक्षात आलं. म्हणजे टोटल गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट 40,000 आहे, पण त्याच्यावर 10% 4,000 येतात, बरोबर आहे. पण आपण घेताना इथं 2,000 घेणार. का बरं 2,000, कारण 6 महिन्याचे हाफ केले. 6 महिने कुठनं आले, कारण तुम्ही डेट दिली होती. आता एखादा मुलगा म्हणलं सर ब्रॅकेटमध्ये डेट दिली नसती तर मी पूर्ण घेतलं असतं, 1 इयर 4,000 अख्खे घेतले असते. का बरं, मग 1 वर्षाचं पूर्ण घेतले असते. तुम्ही डेट दिल्यामुळं कळलं आम्हाला बाबा 6 मंथ झालेत म्हणून आम्ही हाफ घेतलं. ओके, चला मग 40 + 2 दोघांची ॲडिशन 42,000 आउटरला फर्स्ट इफेक्ट,
आणि सेकंड इफेक्ट डोकं लावा. काय आहे आपली ही ॲसेट आहे ना, ॲसेट आहे आपली. ॲसेट आत्ता काय झाली, गव्हर्मेंट बॉन्ड आपली काय आहे, ॲसेट आहे. आणि आपली ॲसेट आत्ता काय झाली, वाढली. मग आपली ॲसेट वाढली म्हणल्यावर आपला काय झाला, प्रॉफिट आहे. आणि प्रॉफिट झाला म्हणल्यावर एकाच ठिकाणी लिहितात, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहितात. मग क्रेडिटला लिहितात बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड. इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड किती आलं तर इंटरेस्ट 2000. नक्की कळलं. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड. 2000 कुठून आले कळलं नक्की. ॲक्च्युअल 4000 होते 10%, पण 6 महिन्याचे ते हाफ केले. ही झाली फर्स्ट हिडन ॲडजस्टमेंट पहिली. अजून एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. आता ही जी हिडन ॲडजस्टमेंट आहे ही मला वर्किंग नोटमध्ये दाखवायला लागेल, बरोबर ना. वर्किंग नोटच्या अगोदर नीट बघा कुठे आहे, तर ॲडव्हर्टाइजमेंट. गव्हर्मेंट बॉन्डचं थोडंसं खाली या, 4-5 नावं सोडून तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. ॲडव्हर्टाइजमेंटच्या पुढं अमाऊंट किती दिली आहे, 10,000. पण ब्रॅकेटमध्ये काय म्हणतात, फॉर 2 years. आता नीट लक्षात द्या, ब्रॅकेट मोठा आहे. जर मी काय बोलतो नीट ऐका, जर तो ब्रॅकेटमध्ये एवढंच असतं, फॉर 2 years जर असतं, ते पुढं WEF असं काहीतरी दिले. WEF ह्याचा अर्थ झाला वर्थ इफेक्ट फ्रॉम, त्या तारखेपासून. समजा ते पुढचं पार्ट नसता, फक्त एवढंच असतं, फॉर 2 years जर असतं, तर मग ॲडजस्टमेंट सोपी असते. मग तुम्हाला पण जमली असते. अरे ॲडव्हर्टाइजमेंट सर 10,000 ना, 10,000 2 वर्षाचे म्हणल्यावर 1 वर्षाचे किती झाले, 5,000. म्हणजे ह्याचा अर्थ प्रीपेड आहे, कारण आपला हिशोब 1 वर्षाचा असतो. आणि तुम्ही 2 वर्षाचे जर पेड केले तर ह्याचा अर्थ 1 वर्षाचा तुम्ही प्रीपेड, पेड इन ॲडव्हान्स म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे ना. मग ते आपण 1 वर्षाचे 5,000 लेस केले असते, ते तुम्हाला पण कळलं असतं जर ब्रॅकेटमध्ये फक्त तेवढंच फॉर 2 years असतं तर. पण नीट बघा, ब्रॅकेटमध्ये त्यांनी तारीख दिली आहे. नीट बघा तारीख काय दिली आहे, 1 जानेवारी 2019. मग आता मला सांगा, 1 जानेवारी 2019 काउंट करा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे फक्त किती महिने झाले, 3 महिनेच झाले. मग ह्याचा अर्थ नीट लक्ष द्या, मी काय बोलतोय की वर्थ इफेक्ट फ्रॉम ते WEF दिलं ना, त्याचा अर्थ काय झाला की ते ॲडव्हर्टाइजमेंटचे जे 10,000 रुपये भरलेले आहेत ना 2 वर्षाचे, ते कधीपासून भरलेले आहेत, 1 जानेवारीपासून भरलेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यातले 3 महिनेच फक्त ह्या वर्षीच आहेत. बाकीचे आता मी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये दाखवतो. तुम्ही सुद्धा
किती करायची तर नीट लक्ष द्या. 10,000 ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट होती, त्यातले 1250 ह्या वर्षीचे 3 महिन्याचे फक्त. मग 10,000मधनं 1,250 1250 जर लेस केले तर 8,750 8,750 एवढी जी काय अमाऊंट आहे ही झाली प्रीपेड अमाऊंट. ही अमाऊंट आपल्याला लेस करायची. म्हणजे आपण जी वर क्रॉस मल्टिप्लाय करून काढली ना अमाऊंट, एक्स इज इक्वल टू 1,250 1250, ते 3 महिन्याचे, ते ह्या वर्षीचे, ते आउटरला हिशोबात आले पाहिजेत. मग ते हिशोबात येण्यासाठी ॲक्च्युअल अमाऊंट 8,750 ही अमाऊंट आपल्याला लेस करायची. मग त्याचे दोन इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट देताल ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली लिहिताल लेस प्रीपेड. किती आली ती अमाऊंट आपली 8,750 8,750, आउटरला 1,250. म्हणजे तुम्ही जो ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च केला ना 2 वर्षाचा, त्यातले फक्त 3 महिने आत्ता ह्या वर्षीचे, बाकीचे 24मधनं 3 मायनस केले तर 21 महिन्याचा खर्च प्रीपेड आहे. मग हे 8,750 जी अमाऊंट आहे ना ते 21 महिन्याचे आहेत. फर्स्ट इफेक्ट काय केलं लेस, आणि सेकंड इफेक्ट लिहिताल ॲसेट साईडला. काय ॲसेट साईडला ॲडव्हान्समध्ये जर कुठला खर्च पेड केला तर ती आपली ॲसेट आहे. आता पुढं टेन्शन नाही ना 2 वर्ष आपल्याला. त्यामुळं आपली ॲसेट झाली प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. त्याची अमाऊंट टाका 8,750 8,750. 2 इफेक्ट नक्की कळलं. फर्स्ट इफेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटमधनं लेस केला आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. ओके. तर अशा प्रकारे 8 ॲडजस्टमेंट म्हणायला हरकत नाही. 8 कशा काय, 6 ॲडजस्टमेंट्स तर त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिल्या होत्या आणि 2 हिडन ॲडजस्टमेंट्स, एक ॲडव्हर्टाइजमेंट आणि एक गव्हर्नमेंट बॉन्ड. म्हणजे अशा 2 हिडन ॲडजस्टमेंट्स पण सुद्धा दिलेले आहेत. बरोबर आहे ना. म्हणजे अशा 8 ॲडजस्टमेंट्स होत्या. ॲडजस्टमेंट सॉल्व करायलाच वेळ लागला आहे, पण टॅलीला टेन्शन नाही. का बरं तर नीट बघा, आज प्रॉब्लेममध्ये अमित भाई, मी जरा वरच्या 2 लाईन बघा. अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. अंडरलाईन करा इक्वली शब्दाखाली. म्हणजे तेवढं एक नशीब चांगलं आहे की बाबा रेशो आज इक्वल आहे. मग रेशो इक्वल असल्यामुळं टॅली करायला आपलं पटकन होऊ शकतं. ठीक आहे. तर ॲडजस्टमेंटमध्ये आज आपला भरपूर वेळ गेला. 8 ॲडजस्टमेंट असल्यामुळे वेळ भरपूर गेला. ओके. तर आता तुम्हाला टॅली जमत असेल तर टॅली करून घ्या. ज्यांना टॅली जमत नाही त्यांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. ओके. नाहीतर एक काम करतो, जरा लक्ष द्या मी काय बोलतो आहे. आज मी टॅली करून दाखवतो. प्रॉब्लेम टॅली केलेला आहे मी, पण आज एक काम करतो. आज मी फक्त ॲडजस्टमेंटपर्यंतच थांबतो आहे. आज ॲडजस्टमेंट केल्या ठीक आहे. टॅलीची लिंक मी आज पाठवत नाही आहे, कारण एवढा प्रॉब्लेम झाला. आता टॅली तुम्हाला स्वतःहून, कारण 8वा प्रॉब्लेम म्हणलं टॅली तुम्हाला स्वतःहून करायला जमलं पाहिजे. ओके. माझा जो काय प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तो मी नंतर संध्याकाळी ग्रुपवर अपलोड करेन, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःहून टॅली करून मला होमवर्क सेंड केला तर बरं वाटेल. ओके. तर मग आज टॅलीचं काम मी तुमच्यावर सोडून देत आहे. ओके. बाय.